पदाधिकारी आहेत जे रिक्त पदे आहेत युवासेनेचे त्याच्या नियुक्ती संदर्भात त्या चर्चा करण्यासाठी ही बैठक आहे। गेल्या अनेक दिवसांपासून कुठल्या पदावरती कुठले कार्यकर्ते कार्यरत पाहिजे त्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा चालू आहे। त्यांच्याशी विचार करून सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आमदार साहेबांसोबत रवी सरांसोबत चर्चा करून योग्य त्या कार्यकर्त्याला योग्य ती जबाबदारी देऊन येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असेल नगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषदेची निवडणूक असेल ते विचारात घेऊन आपल्याला त्या नियुक्त्या करायच्या। सर तुम्हाला सांगतो आतापर्यंत आपल्या या उमरगा लोहारा तालुक्यात जवळपास 46 गाव आहेत। त्यातून जवळपास 40 गावांमध्ये आपल्या अधिकृत शाखा आहे। पण गेल्या 1 वर्षापासून आपलं चालू होतं की आपल्याला परत शाखा पुनर्जीवित करायची आहे। त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना आपण पद देऊन ते पोस्ट भरून आपल्याला सर्व सामान्य जनतेला कसं कामाला येतील कसं कामाला त्यांचे करता येतील आम्हाला यांचं ध्येय ठेवून आम्ही काम करत होतो। पण ते पद आतापर्यंत त्यांची नियुक्त झालेली नाही। पण तरी आम्ही सर्वजण अजित चौधरी यांच्या माध्यमातून म्हणा किंवा आमदार साहेबांच्या माध्यमातून म्हणा त्यांना तोंडी आम्ही पद देऊन त्याच्याकडून आम्ही कामं करून घेत आहोत। आपण बघताय की आता गेल्या 1 वर्षापासून आपल्या जगावरती म्हणा देशावरती म्हणा कोरोनासारखं सावट आपल्या देशावरती आहे। पण मला अभिमान वाटतोय की सर आमची जी ही टीम आहे आमच्या उमरगा लोहारा तालुक्यातली प्रत्येक जणांनी प्रत्येक कार्यकर्ता असेल शिवसैनिक असेल युवा सैनिक असेल पदाधिकारी असेल किंवा कुठे लोकप्रतिनिधी असेल प्रत्येकांनी आपला जीव धोक्यात घालून प्रत्येक सर्वसामान्य जनतेच्या कसं कामाला येईल याची त्यांनी खबरदारी घेतली आहे। आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून जवळपास उमरगा आणि लोहारा तालुक्यात आम्ही जवळपास 10,000 राशन किटचे वाटप इथे केलेलं आहे। ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 13 जूनच्या रोजी आम्ही 1 दिवस अगोदर नियोजन केलं सर। पण उमरगा शहरातील जवळपास किती 20,000 उमरटे आहेत। त्या 20,000 उमरट्यावरती जवळपास 2 तासामध्ये प्रत्येक घरी आर्सेनिक अॅल्बम गोळ्याचं वाटप केलं होतं जेणेकरून लोकांची प्रतिकारशक्ती वाढणार आहे आणि लोकांना या कोरोनाच्या संकटामध्ये त्या गोळ्याचा फायदा होणार आहे अशी आम्ही ही स्कीम इथं राबवली होती। त्याच्यानंतर याची दखल घेऊन प्रत्येक युवासैनिक कार्यकर्त्यांनी प्रत्येक ग्रामीण भागामध्ये जे पदाधिकारी होते प्रत्येक गावामध्ये घरोघरी जाऊन त्यांनी आर्सेनिक गोळ्याचं इथं वाटप केलेलं आहे। ज्या ज्या गावामध्ये ग्रामीण भागामध्ये तेवढं राशनीची गरज नव्हती कारण की तिथले शेतकरी एकमेकांना मदत करून चालत होतं। पण ज्या ज्या गावामध्ये गरज होती त्या त्या गावामध्ये त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला इथं सांगून ते राशन किटचं त्यांनी जे लागत असेल आम्ही तिथं पुरवलेलं आहे। अशा पद्धतीने आमच्या या कोरोनाच्या काळामध्ये काम चालू होतं। त्याच्यासोबतच जेव्हा कोरोनाचं संकट आपल्या राज्यावरती आलं आपल्या तालुक्यावरती आलं इथं भयानक परिस्थिती होती कोण एकमेकांना मदत करायला तयार नव्हतं। पण तेव्हाच आमचे जे पदाधिकारी होते त्यांनी आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून इथं आम्ही अँब्युलन्स चालू केला कारण की इथं लोक वाहनं तर भेटतच नव्हती कोण एकमेकांना मदत करायला तयार नव्हतं। तेव्हा युवा सेनेचे पदाधिकारी स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतः ड्रायव्हर होऊन अक्षय डोबळे यांनी आम्हाला एक मार्ग दाखवला होता। त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या मार्गदर्शनानुसार इथं आमच्या तालुक्यामध्ये 4 अँब्युलन्स चालू केल्या होत्या। स्टार्टिंगला आम्हाला ड्रायव्हर देखील भेटत नव्हते। आम्ही शरद पवार असतील योगेश तपसाळे असतील त्यांनी स्वतःहून ड्रायव्हर होऊन स्वतःहून पेशंटला उचलून अँब्युलन्समध्ये बसवण्याचं असं काम इथं केलेलं आहे। आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील सर्व युवा सैनिक असतील शिवसैनिक असतील कुठल्याही 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता आपल्या हातातून चांगलं सामाजिक कार्य कसं घडतंय याची सर्वजण दखल घेत असतात। आणि गेल्या 1-2 वर्षापासून जे युवा सैनिक काम करत आहेत याची कुठेतरी सर्व लोक देखील दखल घेत आहेत आणि एक चांगलं आम्हाला समाजामध्ये एक चांगलं स्थान देत आहे। प्रत्येक कुठले सामाजिक कार्य असेल कुठली गरज असेल सर्वात प्रथम कुणाच्या तोंडावरती नाव असेल तर सर्व युवा सैनिकांचं शिवसैनिकांचंच नाव येत आहे। आणि त्यामुळे मला एक अभिमान वाटतोय की आपल्या पक्षाचं कार्य जे चालू आहे ते असंच अखंडितपणे आपण चालू ठेवावं एवढीच मला इथं विनंती करणार आहे। हे झालं आपल्या समाजकार्याची सगळी गोष्टी झाली। बाकी सर आम्ही आमच्या युवा सेनेच्या माध्यमातून जे युवकांना वेगवेगळ्या पद्धतीचे असं म्हणा स्पोर्ट्समध्ये म्हणा मेडिकलमध्ये म्हणा नोकरीसाठी म्हणा जे कार्यक्रम घेता येतील आम्ही त्या पद्धतीने सगळ्यांचे कार्यक्रम इथे घेत आहोत। त्याला नोकरी भरतीचं आम्ही इथं शिबिरं इथं राबवलेली आहेत रक्तदान शिबिरं भरपूर घेतलेले आहेत। असे सामाजिक कार्य आमचे अखंडपणे चालूच आहेत सर। फक्त तुमचं इथं आमच्यावरती लक्ष राहावं आमच्या युवा सैनिकांच्या जे अडीअडचणी असतील आपल्या माध्यमातून आदित्य साहेबांच्या माध्यमातून जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून इथं सोडून द्यावं एवढीच इथे अपेक्षा करणार आहे। फक्त आता येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत नगरपालिकेच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। आपलं लक्ष या निवडणुकीवरती राहावं। आदित्य साहेबांच्या माध्यमातून जर का इथल्या लोकप्रतिनिधींना वरिष्ठांना जर का निरोप आला की युवा सैनिकांना या टीम मध्ये एक चांगल्या पद्धतीची उमेदवारी जर आम्हाला मिळाली तर निश्चितपणे आम्ही शिवसेनेचं युवा सेनेचं नाव तुम्हाला अभिमान वाटेल असं आदित्य साहेबांना अभिमान वाटेल असं आम्ही इथं आमच्या माध्यमातून कार्य करू एवढीच तुम्हाला इथं मी ग्वाही देतो।
आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मार्गदर्शनानुसार आपले जे आदेश असतील त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे 100% काम करून शिवसेना युवासेना वाढवण्याचं 100% इथं प्रामाणिकपणे काम करून एवढंच मी इथं बोलतो. आणि आमच्या हातून जेही काही कार्य घडणार असेल ते त्याची तुम्हाला आम्ही पोच पावती तिथं देऊ एवढंच बोलून जे काही आमचे प्रश्न असतील तुमचं लक्ष आमच्यावरती राहावं एवढीच विनंती करून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.